पिंजरा पिंजरा रे। दरवाजा उघडाच आहे। बघितलंस, ह्या महाराणीने अजून आळस बी झटकला नाहीये। महाराणी, काय तू अजून तयार का नाही झालेली? माझी तब्येत बरी नाहीये। ज्या खाऊ का गिळून नजरेने बघतेस ना, त्यावरून तुझी तब्येत बरी नाही असं नाही वाटत आहे। मला आज हे लग्न शक्य नाहीये। आज लगीन शक्य नाही म्हणजे तुझ्यासाठी काय रोज मुहूर्त बघायचे का काय आम्ही? बास झाली तुझी नाटका। आनंदे, जा दरवाजा लावून घे। कशी साडी नेसत नाही बघतेच म्या। चलोट आणि मुकाट्यानं साडी नेसाय घे। आता हलणार आहेस का वेगळे मार्ग बघू म्या? शक्य नाहीये। पण तुला बी आम्हाला पोचणं शक्य नाही। जळू सारखी चिकटली आहेस माझ्या संसाराला। उठ आणि मुकाट्यानं साडी नेस। मी नाही उठणार। कशी उठत नाही तेच बघते। चल नाही उठणार। उठ म्हटलं ना मुकाट्याने। उठ चल। आनंदे, नेसूया हिला साडी। चल साडी नेसाय घे। बघतीये बघ कशी मारक्या म्हशीवानी। मुकाट्यानं साडी नेस। कशी नेसत नाही बघते म्या। चाल। या सगळ्याला जेवढी नारायणी कारणीभूत आहे तेवढीच किंवा तिच्याहूनही जास्त मी कारणीभूत आहे। आई वडिलांनी मुलांचे इतके लाड करायचे नसतात की मुलं बिघडतील। मी तिचा प्रत्येक हट्ट पुरवला म्हणून ती आता अशी वागतेय। काय कमी होतं तिला? देवानं रूप दिलं होतं, डोकं दिलं होतं, चांगलं शिक्षण झालंय, घराणं चांगलंय। काय ग नारायणी, काय मुलगा शोधला साथीदार म्हणून? काय लायकी आहे त्याची? त्याला ना नोकरी धंदा ना खिशात 4 पैसे। तो कदाचित स्वतःचं पोट भरेल, पण हिचं काय? ही कसा संसार करेल त्याच्या बरोबर? शिवाय आता ही एकटी नाहीये। तिला हॅलो, मी काय बोलतोय ते नीट लक्ष देऊन ऐका। काम करताना अजाबात काम चुकारपणा करायचा नाही। असं समजायचं तात्यासाहेबांचंच लग्न आहे। हॅलो, आयला तात्यासाहेबांचं नाव ऐकल्यावर ह्यांचा मोबाईल व्हायब्रेट झाला का काय? हॅलो, ऐकताय ना? नाही हो, माझी लय धावपळ चालली बघा। ते हार तेवढे पाठवून द्या। नाही, नारळ पण आणखी लागतील ना। लगेच करा। काय ग, काय झालं तुला? एवढी बावरलीस का? काय बोलावं काहीच कळत नाहीये। जे लग्न करतायत ना त्यांना सुद्धा कळत नाही नक्की हे कधी आणि कुठे सुरू झालं आणि कुठे थांबणार आहे हे सुद्धा कळत नाही त्यांना। काय बोलताय तुम्ही? मी नाही, अख्खा गाव बोलतोय हे।
प्रत्येक मुलीचा बाप या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आणि ते माझा बाप माझी वाट लावतो. नारायणी, नाही आनंदी, बोलू दे तिला. तिचा आज अधिकारच आहे आणि खरंच मीच कारणीभूत आहे सगळ्याला. चुका माझ्या हातूनही झाल्यातच की. हो, आणि ती दुरुस्त करण्यासाठी माझ्या मम्माशी लग्न केलं तुम्ही. आणि नारायणी नावाची चूक जन्माला घातली. आणि आता माझ्या कुठल्या तरी चुकीचं प्रायश्चित्त म्हणून हा धोंडा माझ्या गळ्यात बांधताय ना. असंच आहे ना. तू आई होणार आहेस. तुला एक छोटस बाळ होणार आहे ग. तू कसं हे सगळं सांभाळशील? मला खूप काळजी वाटते तुझी. काय करशील, कसं करशील? कदाचित तुला वाटत नाहीये, त्याहून जास्त काळजी मला वाटते. पण आता मी तुझी कसलीही मदत करू शकत नाही. यापुढे जे काही करायचंय ते तुझं तुला. मी तुझी मदत करणार नाही. हा कलश डोक्याला लावा. झालं काय? यांचं पुढे काय करायचं तोच विचार मी मगासपासून करतो. म्हणजे ओजसनी नारायणीशी जरी पैशासाठी लग्न केलं असेल तरी ह्या दोघांना आता मार्गी लावून द्यायलाच हवं ना. नाही नाही, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो त्यांच्या राहण्याचा. कुठे राहणार आहे तो? राहणार हे यांना जर मी शेलारवाड्यात घेऊन गेलो ना तर अख्खा आकाश पाताळ एक कर. हो पण मी त्या बाईला माझ्या घरात नाही घेणार. ती तिच्या नवऱ्याबरोबर आली ना तरी नाही. अरे वीर हो,
तुला काय म्हणायचं ते कळतंय मला. आणि आता आनंदी पुन्हा हाच प्रश्न विचारला. पण जरी आनंदीने तिचा पुळका दाखवला ना तरी मी आनंदीचं ऐकणं नाही बरोबर. वीर शांत राहा. हे बघ, ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल, नक्की निघेल. लग्न तर लागू दे. बरं चल, ते शोधत असतील आपल्याला. चल. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रो वैष्णवती महासूर नदी जाचातया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता सूर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान. हा बोला अक्का. शालिनी, शालिनी, तिकडे तिकडे सगळं नीट चाललंय ना ग? म्हणजे मंगलाष्टका सुरू आहेत आणि फेरे होतीलच इतक्यात. बर. नवऱ्या मुलाने नवरी मुलीला हार घाला. पिंजरा